आदेश बांदेकर आता आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चिंचवली तालुका कर्जत या ठिकाणी आलेले आहोत. नम्रता मनोज रसाळ हे सासरचं नाव, तर नम्रता पांडुरंग कांबरी हे माहेरचं नाव. चला या कुटुंबात काय होणार बघूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आधी स्वागताचा स्वीकार करूया. पहिली घ्या उखाणा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे रूप दिसते साजरे, मनोज रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी, आणि मनोज रावांनी आणले मला मोगऱ्याचे गजरे. अरे वा 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 वा, जोरदार आहे. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार सर. द्या ओळख करून सगळ्यांची. हा भाऊ. झालं तरी आम्ही दोघी बरोबरच असायचो. आमच्या इथे विहिरीवर पाणी आणायला जायला लागतं, तरी आम्ही दोघी बरोबरच असायचो. म्हणजे प्रत्येक टायमाला. आणि मला काय करायचंय तर वडील तर मला लगेच परमिशन देत नव्हते. मग मी काय करायची की मला माहित होतं ताईचं जास्त ऐकतात. मग ताईला टच करायचं, ताई मला फॅशन डिझायनिंग करायचंय, मला ITI करायचंय. तर मग तेव्हा ती वडिलांना विचारणार, आणि मग एकदा होकार आला की मग मी ते करायला म्हणजे सुरुवात करायची. तुम्ही आणि ताई बरोबर दोन्ही मुलंच आहात. मग अशा वेळेला हा दादा काही शांतच असायचा? हा तसं सर्वांमध्ये लहान आहे, त्यामुळे तो आई वडिलांचा लाडका. हा मग थोडा आम्ही तिघ जण थोडे त्याच्याकडे हे करायचो की काय करायचे की बाबा याचं सर्व लाड पुरवतात, याला सर्व देतात लगेच. आम्हाला सांगतात नाही तो लहान आहे, त्याला तुम्ही सगळं हे करा. काय तुम्हाला सगळं मिळायचं? खाऊ असला तरी जास्त ते पण मागितलं मी आजपर्यंत, ते मला सगळं मिळालं आई वडिलांकडून, इव्हन माझ्या भाऊ बहिणींकडून. कारण की सगळ्यात लहान होतो मी घरामध्ये, त्याच्यामुळे लाड खूप झाले माझे. एकदम छान गेलं बालपण. हो खूप छान गेलं बालपण. 3 बहिणींपैकी कोणी कधी तुला धोपटलाय? मोठ्या बहिणींनी खूप मारलेलं मला. का? शिक्षणासाठी खूप. बघा सगळीकडे तुम्हीच धोपटायला, तुम्ही हा तिकडे विहिरीवर जायला तुम्ही, सगळीकडे बरोबर आहे ना. आणि तुम्ही सांगताय तुम्ही ते करतात म्हणून. काय होत आई, का असं? नाही सर, ऍक्च्युली कसं होतं, माझी आई खूप शांत आहे. म्हणजे तिचं शिक्षण ऍक्च्युली 11वी झालेलं आहे, पण ती खूप शांत असायची. मग व्हायचं काय की ह्या तिघांचा अल्लडपणा बघायला मीच असायची जास्त त्यांच्याजवळ. आई आमचं कामं करण्यात गुंतलेली असायची दिवसभर, आमचं चौघांचं, वडिलांचं आणि दीर समोर आता तिथे त्यांचं करण्यात. मग माझं लक्ष जास्त असायचं. मग अशा वेळेला मी त्याला मग फटके दिले 2 की तो आईपेक्षा जास्त मलाच घाबरायचा. हो असं मग म्हणून. तुमचं सासर कुठे? माझं ऍक्च्युली मुरुडचं आहे, पण माझे सासू सध्या खोपोलीला असतात. खोपोलीला. आणि मिस्टर आणि मी बदलापूरला राहतो. आईकडे द्या. चारी पण मुलं चांगली आहेत माझे, आणि ऐकणारे मुलं, शांत. त्यामुळे शिक्षण घेतलं त्यांनी, गरिबीतून घेतलं शिक्षण, त्यामुळे मला मुलांचा सुद्धा अभिमान आहे. खूप गरिबी होती आमची त्यावेळी. हा धाकटा थोडा रागीट आहे स्वभावाने, म्हणजे
ऐकून नव्हता, पण मारलं ना मी कधी कुठल्याच मुलाला मार नाही, कारण ऐकणारी मुलं म्हटल्यावर कधीच कोणी मार नाही खाल्ला. बाबांकडे जा. ग्रामपंचायत कामाला होतो पाणी याच्यामध्ये. तर माझं वेळ खूप जायचं, त्याच्यामुळे मला जास्त लक्ष द्यायला भेटत नव्हतं. पण मुलांनी शिक्षण भरपूर घेतलं. पण मी तसं शिकत गेली मुलं तसे मी पण कष्ट खूप केले. खूप कष्ट केलेत ना. खूप वडिलांनी खूप कष्ट केले. अजूनही करतात. काय वाटतं अशा वेळेला बाबांसाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं, आई बाबांसाठी? बाबांसाठी असं की आपण जर काय केलं तर आपल्या आई वडिलांचं चांगलं नाव निघतं, आणि ते नाव चांगलं टिकून राहण्यासाठी मला जे प्रयत्न करता येतील तेवढं मी करते. आणि मी पोलीस पाटील बनले तर त्यामागे माझ्या वडिलांचाही मला सपोर्ट होता. म्हणजे माझ्या मिस्टरांना त्यांनी सांगितलं की चांगलं पद आहे तर तुम्ही तिला करा, सपोर्ट करा. तर वडिलांचं त्यांनी खूप मनावर घेतलं, आणि मग तेच मी पुढे चालू ठेवलं. म्हणजे बघा, लहानपणी या ताईचा मार खाल्ला, आता पोलीस पाटील बाजूलाच बसली आहे बहीण, मग टेन्शन आहे तुम्हाला सगळं, हो ना? नाही, आमचं दोघांचं खूप चांगलं जमतं. बर. मला शिक्षणासाठी इनही प्रोत्साहन केलं, जसं मोठ्या बहिणीने केलं तसं इनही केलं. आज मी तिच्या मुले MBA केलं आणि जॉबला आहे. बरं वाटतंय? हो, खूप खुश आहे? खुश आहे. मग अशा वेळेला बहीण जेव्हा सासरी निघाली तेव्हा काय मनात चाललं? काही नाही, खूप रडलो मी जेव्हा. तुम्ही? हो. का? लाडकी बहीण होती ती माझी, आणि मीही तिचा लाडका असल्या कारणाने खूप रडलो मी जेव्हा. पण काय होतं भावाला, एवढा रडत होता तो? हाच भाऊ माझा म्हणजे जास्त लाडका होता, की लहान असल्यामुळे सर्व तिघांचंही प्रेम त्याच्यावर होतं जास्त, आणि त्याचं भविष्य पुढे घडावं त्यासाठी मग त्याला आम्हाला जेवढं मला करता येत होतं त्याच्यासाठी मी तेवढं करण्याचा प्रयत्न केला. बाकी जशा सर्व बहिणी करतात आपल्या भावांसाठी ते केलं मी. काय त्याहून जास्त काय केलं असं मला वाटत नाही. लहानपणीच्या अंगणातल्या लक्षात राहिलेलं गोष्टी कुठल्या आहेत तुमच्या घरातल्या? हेच अंगण होतं? हो, हे चांगलं. काय लक्षात आहे, काय आठवतं? आम्ही खेळ केला होता एकत्र. हा, जसं मामाने पत्र हरवलं. कुठला? मामाने पत्र हरवलं, आणि होळीला जे आपण सोंग घेऊन जातो त्याच्यामध्ये मी मेन कॅरेक्टर असायची यांची सगळ्यांची. पैसे जमा करायचे, तिथून पैसे मिळाले की आम्ही दोघं जाऊन खाऊ घेऊन यायचो आणि दोघं खाऊन घ्यायचो. या दोघांना आम्ही देत नव्हतो. नाही, पण मग तुम्ही चौघेच फिरायचा गावात? म्हणजे तुम्ही काय प्रमुख म्हणजे काय करायचा? म्हणजे असं नवरी बनले आपण किंवा काय असं पोलीस बनले आपण, मला वाटायचं पहिल्यापासून की पोलीस मध्ये आपण भरती व्हायला हवं. तर ते काही कारणास्तव नाही मला होता आलं. पण जसं माझं लग्न झालं आणि 4 महिन्यानंतर पोलीस पाटलाचं जॉब निघालं, ऑफर आली, तर मग मला ते मनात जी सुप्त इच्छा असते ना ती पूर्ण झाल्यासारखा. मग आता मला सांगा, त्यावेळेला तुम्ही होळीत लोकांना जाऊन त्रास देत होता? हो, रंग वगैरे टाकायची. राखाडी असते आपली चुलीमध्ये, आपण लाकडं जाळतो त्याला राखाडी, ती राखाडी घेऊन जायचं आणि सगळ्यांच्या दरवाजा चांगलं करायचं. बरं, तुमचं लग्न झालं? हो, माझं लग्न झालं. कुठे? बोला. खूप सपोर्टिव्ह आहेत त्या. लग्न पण ठरवलं, आमचं लव्ह मॅरेज आहे. कुठे झालं ते? ऍक्च्युली एकाच कॉलेजमध्ये. ती प्रोफेसर होती शेलू कॉलेजमध्ये, तिथेच आमचं. चांगला अभ्यास केला तुम्ही. नाही, मी पण तिथे जॉबला होतो, ती जॉबला होती, तर आमचं जमलं तर लग्न. ताईंनी खूप सपोर्ट केला तेव्हा पण. बरं, या सगळ्या गप्पा सुरू असताना एक छोटंसं आव्हान आहे. तुम्ही चित्र काढायचं. चित्र कुठलं काढायचं ते मी सांगणार, पण तुम्ही चित्र काढायचं आणि ती चित्रात काढलेली जी वस्तू आहे ती तुम्ही जाऊन घरातून घेऊन यायची 1 मिनिटामध्ये. तुम्हाला थोडा जास्त वेळ देईन, कारण इथे किंवा खाली तुमच्या घरातनं कुठूनही आणली तरी चालणार. तर बघूया वस्तू आणणार का, आणि वहिनींना सोन्याची नथ जी आम्ही लपवून ठेवली आहे या घरात ती मिळवून देणार का. कारण जी वस्तू काढणार चित्रामध्ये त्याच्याच अवतीभोवती ही ती सोन्याची नथ असणार, हे लक्षात ठेवा. बघूया काय होणार या खेळात. हे घ्या. टीव्ही आहे. जा घेऊन या लवकर.
अभिनंदन, सोन्याची नथ तुम्हाला मिळाली, अभिनंदन. तुमचं बालपण कुठलं? धोत्रे. शाळा वगैरे सगळं तिथे? तिथे तिथे कोण कोण होतं तुमच्या लहानपणी घरी? आई वडील वारले 2002 मध्ये. आई आहे, भाऊ आहे. आणि तुम्ही काय करता? मी कॉन्ट्रॅक्टर आहे, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. बरं बरं. कसं गेलं बालपण तुमचं? आमचं पण गरिबीतच गेलं. खूप गरिबी? वडिलांनी खूप कष्ट केले? आम्ही पण 4 जण, 2 बहिणी आणि 2 भाऊ. पण बालपण एकदम कष्टाचं? कष्टाचं. पण आता बरं आहे, आता चांगलं आहे. पण यांच्या येण्याने काय फरक पडला तुमच्या आयुष्यात? माझं आयुष्य बदललं, आयुष्यात बदललं. म्हणजे कसं म्हणतात ना का त्याआधी जमतच नव्हतं आमचं लग्न, देतच नव्हती हे लोक. होण्या करताना जमलं, त्यानंतर लाईफच बदलली असं. पण तुमचं अरेंज की लव्ह? अरे तुम्ही बघायला आले होते इकडे? हो, माझी छोटी बहीण आहे ना, तिच्या मिस्टरांनी हे जमवलंय. आठवतो दिवस? हो, खूप महत्वाचा दिवस आहे तो, कसं विसरणार ना. काय झालं होतं त्या दिवशी? काय झालं होतं सांगते. त्या दिवशी अजिबात बोलले नव्हते आणि आता एवढे बोलतात की मला बोलावं लागतं. जरा थांबा. कमी का बोलत नव्हते तेव्हा? अजिबात एकही प्रश्न मला केले नाही. मला प्रश्न होता की मुलगा नक्की बोलणारा आहे की नाही. मग तर लग्न जमल्यानंतर मी बहिणीला बोलली, पण मुलगा आला तर मला काय प्रश्न विचारलेच नाही. म्हणजे मुलगा बोलणारा आहे की नाही तर कसं समजायचं? ती बोलते काय नंबर आहे, फोन नंबर आहे, तू फोन करून बघ. 8 दिवसानंतर मी फोन केला त्यांना. मी पहिला फोन तर मीच केला की डायरेक्ट विचारलं. मलाही भीती वाटत होती कसं बोलू काय बोलू. डायरेक्ट विचारलं की मनोज रासाल का? तर ते बोलले हो. आणि जे त्यांनी बोलायला सुरुवात केली 20 मिनिटं नॉनस्टॉप बोलत राहील. अरे आणि तेव्हा माझा जीव भांड्यात पडलं की हाय म्हणजे बोलणारे आहे. त्याच्यानंतर त्याच फोन नंबर वरून घरच्यांना न सांगता किती वेळा भेटला? नाही, भेटलो नाही आम्ही तसं. भेटलो नाही, फक्त मळला गेलतो. हा, एकदाच फक्त. आणि नंदा होता. नंदा होता पाठी. काय मी कुठे काय म्हटलं, पण बघा तुम्ही ना. ऐका तर, मी म्हटलं या एरियात माझी इच्छा होती एकदा तरी भेटायला हवं होतं, होय पण ना? नाही भेटले. पण नंतर जायची इच्छा होती ना फिरायला? हो, पण काय त्यांनी काय पुन्हा आलेच नाही. आणि जेव्हा मला घड्याळ घेऊन आले तर लांब गेट येते जरा 1 मिनिटावर, तिथेच उभं राहिलं आणि बरोबर त्यांनी पुतण्याला घेऊन आले होते ते आणि त्याच्याकडे पाठवून दिला, पण स्वतः घरी आलेच नाही. आता कसं वाटतंय? पण छान वाटतंय, एकदम आनंदात आहात? हो. मग तुम्ही सगळ्यांशी चांगल्या वागता सासरी? हो, सासरी सर्व म्हणजे आमचं कुटुंबच आहे. यांचे काका 4, त्यांचे मुलं, त्यांची मुलं सर्व म्हणजे खूप चांगले आहेत. आमचं कुटुंब खूप चांगलं आहे आणि गाव खूपच चांगलं आहे. त्या गावाने मला पोलीस पाटील म्हणून स्वीकारलं, यातच सर्व आलं. आणि भेटल्यानंतर म्हणजे लहान मूल पण तिथे असलं तरी पण मी जर यांच्याबरोबर दिसली नाही तर विचारणार वहिनी कुठे, असं. बरं. एवढ्या वर्षामध्ये म्हणजे वाटलंच नाही की मी चिंचोलीमध्ये राहत होते ना आता मी धोत्र्यामध्ये, असं मला वाटत नाही. काय हो, या जर आल्या नाहीत 5-6 दिवस, माहेरीच आल्या राहायला, तर तुम्हाला तिकडे करमतं का? मी येतो दुसऱ्या तिसऱ्या. सर्वात जास्त सासरी येणारा जाव आहे. होय ना? लगेच येतात ना येतात. तुम्हाला न्यायला लगेच, हो की नाही? कशी आहे तिकडची सगळी मंडळी सासरची? हा, मस्त मस्त, एकदम छान, एकदम छान. हौशी आहेत एकदम. हो, खूप हौशी आहेत. स्वभाव पण खूप शांत आणि खूपच छान आहेत. म्हणजे त्यांचा स्वभाव जो होता की प्रत्येक म्हणजे कोणी रस्त्याला समजा दिसलं कोणी वयस्कर व्यक्ती चालत चाललंय पायी तर ते त्याला पैसे देणार आणि रिक्षा करून देऊन त्याला रिक्षात बसून देणार, एवढा चांगला स्वभाव आहे त्यांचा. मी खूप खुश होते की मला असं व्यक्ती भेटला की ज्याला दुसऱ्यांचा स्वभावचं एवढं हे वाटतं, तर त्याला माझ्याबद्दल वहिनींचा स्वभाव कसा आहे? तशी ती हट्टीच आहे, स्वभाव हट्टीच आहे पहिल्यापासून, लग्न झाल्यापासूनच. बरं, कधीच रागवत नाही, त्याचं काय रहस्य? नाही, रागवतात ना, 1-2 दिवसानंतर शांत होतं. 2 दिवसांनी 2 दिवस लागतात. 4 दिवस रागवण्यात जातात. बरं, आठवडा वाटून घेतलाय. एक छोटासा खेळ आहे. मी 5 वस्तू सांगणार, मी ज्या क्रमाने 5 वस्तू सांगणार त्या क्रमाने घेऊन यायच्या. एका वेळेला एक वस्तू आणून ठेवायची, मग दुसरी आणायला जायची. तुम्ही सगळे लक्षात ठेवून सांगायच्या आणि त्याच क्रमाने तुम्ही आणल्या तर वहिनींना तन्मणी तुम्ही झी मराठीकडून आज मिळवून देणार आहात. क्रम चुकला की बक्षीस गेलं. आलं, साखर, कप, लवंग आणि माचीस. वेळ सुरू झाली. आलं फ्रीज मध्ये. लवकर, 1 मिनिटात. साखर 15 सेकंद झाली. 30 सेकंद झाली. 30
35 40 45 6 5 4 3 झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला बक्षीस म्हणून मिळालेला आहे. अभिनंदन. माहेरच्या आठवणी सोबत घेऊन आपली ही माहेरवाशीण आता अंगणात पैठणीच्या खेळासाठी सज्ज होणार आहे. या ओटीच्या पदरात मायेच्या शुभेच्छा अखंड राहू देत हीच प्रार्थना करूया. 2 बहिणी ज्या याच अंगणामध्ये लहानाच्या मोठ्या झाल्या आणि सासरी गेल्या, पण आता हा खेळ खेळत असताना दोघींच्याही चेहऱ्यावरती टेन्शन दिसायला लागलेलं आहे. कारण दोघींनाही 10 संधी मिळणार आहेत. टेबलवरूनच ती आग पेटी किंवा काडेपेटी अशी उडवायची टिचकीच्या सहाय्याने, आणि ती मधोमध ठेवलेल्या त्या कपमध्ये जाऊन थांबली पाहिजे, विसावली पाहिजे. 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या या दोघींपैकी ज्यांची जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पैठणी घेऊन आता सासरी जाणार. 1 2 4 5 संधी तुमच्यासाठी. 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आता तुमच्यासाठी 5 संधी. 1 2 3 4 5. आणि आता दोघी जागा बदलणार आहेत, कारण पहिल्या 10 संधी या दोघींना अशा दिलेल्या आहेत. आता तुम्ही तिकडे बसा, ताई तुम्ही इकडे बसा, म्हणजे दोघींनाही समान संधी मिळेल. 1 2 3 4 आणि 5. 1 2 जमवलं होतं, जमवलंय. 3 घाई करताय तुम्ही. 4 5 शेवटच्या 5 संधी. 1 2 जमलंय. 3 1 4 1. अजून एक संधी आहे. 1 2 1 3 1 4 1. आणखी 5 संधी. 1 2 3 4 5. 1 2 अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या योगिता वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या नम्रता वहिनी, त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. सासरी जाताना ताई आपल्या आईकडे तुळशी वृंदावन देणार आणि आशीर्वाद घेणार. आपण सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.